त्यांच्या मनात नेमक्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये उत्सुकता आहे. माझ्यासोबत बसलेला मुलगा आहे भरत बाणाईत, नागपूरचा हा मुलगा आहे आणि इंटरनेटवर एक व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, ज्या व्हिडिओमध्ये पोलिसांना उद्देशून हा मुलगा म्हणतोय मारो मुझे मारो. भरत, तुझा व्हिडिओ आम्ही बघितला तेव्हा तू अक्षरशः त्या पोलिसांना आव्हान देत होतास, ठामपणे उभं राहून मारो मारो मुझे मारो. म्हणजे कोडगा झालाय मार खाऊन खाऊन म्हणून हे शब्द बाहेर पडले की काय नेमकी भावना होती? कसं आहे ना की जेव्हा आपल्या संस्कारात असते की चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या व्यक्तीला आणि सत्याच्या मार्गावर जाणाऱ्या व्यक्तीला त्या प्रकारे तुझ्या अगर जर मी सत्य प्रकारावर जात आहो म्हणजे मी एका सत्यवचनासाठी चाललो, एक सत्यवचनाच्या सत्याग्रहासाठी चाललो, तर माझ्या मागे जे लोक असतील तर मी मागे वळलो तर लोकांना पण भीती निर्माण होईल की आज अगर ह्या माझ्यासोबत लीड करत आहे, पण जर मीच अगर मागे सरकलो तर हे लोकांच्या मनात भीती निर्माण होईल की अगर जर लीड करणारेच अगर समोर नाही राहिले तर मग मागे कोण करणार. कुठे आलं होतं हे सगळं? हे तिथे झालं होतं केरला हाऊसकडे जे घडलं होतं. केरला हाऊसचे बॅरिकेड्स लागले होते, तिथे मी तिथे उभा होतो. मला कोर टीम कडून मला मेसेज आला होता की एक वाहन येत आहे ज्याच्यात अभिजित दादा बसणार होते. जे तुम्ही बघितलं पण असेल ते स्पीकरवाली गाडी, त्या स्पीकरवाली गाडी केरला हाऊस मधनं त्या बॅरिकेड मधनं अंदर येणार होती. त्यानंतर मी तो मेसेज देणार होतो की इथे हे गाडी पोहोचलेली आहे म्हणून मी थांबलो होतो. अचानक मी का कोणत्यात उभं होतो, माझ्या आजूबाजूला कोण नव्हतं, तरी नाही का पोलीसवाले आले, त्यांनी भगाभग मला मारणं चालू केलं. त्यानंतर मी बघितलं की हे सगळं मारत का बरं आहे. मला मनात असं वाटत होतं की मी चुकीचं काही केलं नाही, तर हे लोक लाठी चालवत होते आणि माझे काही बोलणं ऐकत नव्हते, म्हणजे मी बोलूच शकलो नाही ना. तू तेव्हा काही घोषणा वगैरे काही देत नव्हता, वाट बघत होता येणाऱ्या गाडीची? आम्ही गाडीची वाट बघत होतो. त्यानंतर ते लोक मला मारत पण होते आणि शिवी गाडी पण करत होते. आणि जेव्हा शिवी गाडी ते लोक करत होते तेव्हा मी म्हटलं की मारो सर मार डालो. तर ह्या गोष्टीसाठी ही गोष्ट कारण की नाही काही त्यांचं अग्रेशन दिसत होतं मला, ज्या प्रकारे त्यांनी शिवी गाडी करून मला बोललेलं की मारो डॅश डॅश ते शिवी दिली होती त्यांनी, तेव्हा मला वाटलं की यांनी लंबा अग्रेशन आणि त्याच्यानंतर ते लोक शिवा देत होते. बोल. तर आणि एक मॅडम तिथे होती जी डीपी पोलीसची होती, म्हणजे डीपीची होती, दिल्ली पोलीसची होती. तिने म्हटलं की हे मोठे को पकडो. हे काय भाषा असते? पदाची गरिमा असते. तुमच्या पदाची गरिमा नसली तर मग तुम्ही सडक छाप लँग्वेज का बरं वापरता? मोठे को पकडो, मोठे को मारो, असे शब्द वापरले गेले. जेव्हा घरी हे कळलं, जेव्हा तुझा हा व्हिडिओ दिसला तेव्हा काय प्रतिक्रिया होती? आईने मला माहितच नव्हतं की आईला माहित पडलं सर, पण अर्ध्या घंट्यातच हे सगळं प्रकरण झाल्यानंतर अर्ध्या घंट्यात तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की जेव्हा मी ती गाडी आली होती, मी अभिजित सोबत बसलो होतो, अभिजित दादा माझ्या बाजूला होता आणि अभिजित दादा सोबत मी त्या गाडीत होतो, तेव्हाच अर्ध्या घंट्यात मला नाही का मम्मीचा फोन आला. हे प्रकरण झाल्यानंतर अर्ध्या घंट्यातच मम्मी म्हणे का तुला मारहाण झालेली आहे. मी बघितलं म्हणे. मी म्हटलं मम्मी कोण म्हणता, म्हटलं खोटं बोलतो. नाही म्हणे मी व्हिडिओ बघितला म्हणे. मी म्हणलं मम्मी तो व्हिडिओ असं काही नाही म्हटलं, ते पोलीसवाले काय असं मारत नाही म्हटलं, असे नाजूक असं टच केलं म्हटलं आणि बस झालं म्हटलं. नाही म्हणे आम्ही बघितलं म्हणे तुझ्या डोक्यावर वार केलाय म्हणे आणि वगैरे तुझ्या बॉडीवर वार केला म्हणे, पुष्कळ व्हिडिओ आले आहेत म्हणे. अर्ध्या घंट्यात एवढं इंटरनेटने तबाही मचवली होती की सगळीकडे तो व्हिडिओ चालला गेला होता, पण मला स्वतःला बघण्यात नाही भेटला कारण की इथे पूर्ण जामच लागले होते. पण आईने जेव्हा फोन केला, आईने तुला विचारलं असेल तुला लागलं किंवा काय, आईचा पण मार खाल्लास लहानपणी? आई वडिलांच्या मी लहानपणी मार खाल्ला. प्रॅक्टिस झाली म्हणजे पूर्ण होत नाही. मी लहानपणापासूनच कसं आहे ना, चुकीच्या मार्गाला मी सपोर्ट करायचं नाही. आणि पण माझ्या घरच्या लोकांना कसं आहे की म्हणजे कोणी प्रश्न विचारला जसं आता मी हाव नाही लावत होतो, कधीच नाही, लहानपणापासून नाही. हे का बरं, हे का नाही, हे मी प्रश्न विचारायचो. मी मोठ्या लोकांसोबत पण या गोष्टीचा जेव्हा काही चुकीचं काही बोलत आहे ते लोक, तर तुम्ही का असा विचार करता, तुम्हाला असं वाटत नाही का? तर मी सगळ्या गोष्टीचं नाही का उत्तर शोधायचा प्रयत्न कधी मांडलायस असं? लहानपणापासून करत आलो. कुठल्या प्रसंगात विशेष काही आठवत आहे? एखादी गोष्ट चुकीची चालली आणि तू लहान असतानाच बोललायस त्या विरोधात? जसं मी नाही का लहान होतो की माझे गल्लीमध्ये मी क्रिकेट वगैरे खेळत होतो, ठीक आहे. आणि एक मुलगा आला होता ज्यांनी माझ्यावर गाडी चढवली होती. म्हणजे एक मित्र आहे माझा, त्याच्यावर गल्ली क्रिकेट खेळता एक लुना गाडी चढवली होती त्याच्यावर. तर मी म्हटलं तर भाऊ तू हे गाडी का चढवली?
तर माझ्या घरचे लोक म्हणत तू कायला तर एवढं बोलून राहिला, तर तिच्या अंगावर चढवली का? मी म्हटलं मम्मी कोणाच्या अंगावर चढवली, आज तो माझा मित्र आहे. त्याला काय झालं माझा लहान भाऊ म्हणजे ते आंदोलन हा, असं हा, आधीपासून तुझ्या हा, अंगात आहे. एक देवांशू सोनारे म्हणून माझा एक म्हणजे लहान भाऊचा एक माझ्या घराच्या बाजूला राहतो. तेव्हा ती गाडी ती लुना चढवली होती त्याच्यावर, आणि त्यामुळे काय केलं मी आवाज उचलला होता. माझ्या घरचे लोक म्हणे का कोणाच्या तोंडाला लागते म्हणे, कसे लोक राहते. मी म्हणलं मम्मी पहा, अगर जर आपल्यासोबत चुकीचं होतं तर आवाज उचलला पाहिजे. तर माझ्या घरचे लोक म्हणे तू काय एवढा शहाणा बनवून राहिला म्हणे, असं तसं. म्हणून म्हणलं पहा, शहाणा बनायची गोष्ट नाही, खऱ्याला खरं बोलणं, खोट्याला खोटं बोलणं आणि सत्यासाठी लढणं गरजेचं आहे. तर नागपूरचा आहेस, नागपूरमध्ये आताच्या घडीला खूप आंदोलन सुरू आहे. नागपूरच्या तुझ्या मित्रांबद्दल काय सांगशील, आणि इथे नागपूरचे महाराष्ट्रातले किती जण आहेत? महाराष्ट्रातले नागपुरातले तुम्ही विचार नाही करू शकत एवढे लोक आहेत. अरे आमच्या नागपुराची टीमच करीबन 200-250 लोकांची टीम इकडे आलेली आहे ऑलरेडी, जे आमच्या टीम मध्ये काम करत आहेत. 1000-1500 लोक आहेत, त्याच्यामध्ये ते लोक आहेत, ते लोक इथे आलेले आहेत. आणि कोर टीम मध्ये पण आमच्या नागपूरच्या कोर टीम मध्ये 30 लोक 35 लोक आहेत. आणि अदरवाईज बाकी सगळे कामासाठी वाटून दिलेले 1000 ते 1500 लोक. तर मग मित्रांमध्ये आता काय प्रतिमा गेली आहे तुझी, की पोलिसांचा मार खाऊन आला, मित्रांचं काय म्हणणं आहे तुझ्या? कारण असंही म्हणतायत, दोन बाजूंनी सध्याच्या घडीला बोललं जात आहे की बघा पोलिसांच्या काठ्या खाणारी ही मुलं आहे, ही अभ्यास न करणारी मुलं आहे, ही न ऐकणारी मुलं आहे. तुला कुठल्या प्रतिमेत बसायचं आहे? आणि दुसऱ्या बाजूने असंही म्हणलं जात आहे की बघा हिरो बनवलं जात आहे या मुलांना. अभ्यास न करणारी म्हणजे काय असतं? अभ्यास करणारी न करणारी त्यांना ग्रॅज्युएट पोरांनी नीट परीक्षेत सहभागी न झालेली मुलं आज आंदोलन करतात, अशी सुद्धा काही मी तुला एक गोष्ट सांगतो की फाटली चप्पल घालून, फाटलं शर्ट घालून, मी तुम्हाला गोष्ट सांगतो, फाटली चप्पल घालून, फाटलं शर्ट घालून, फाटलं पॅन्ट घालून इथं लोक आलेली आहे. 20 ते 25 वर्षाची वयाची मुलं आहेत. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अगर एखादा नेता किंवा एखाद्या पुरा भारतीय जनता पार्टीच्या मंडळ पण उभं राहिलं ना, तर त्याला बिना कपड्याचा नागडा करण्याची ताकद ठेवते. एवढ्या बुद्धिबळ आहे यांचा. प्रतिमा तुमच्या मित्रांमध्ये हिरो या स्वरूपाचीच आहे. आता या तुझ्या व्हायरल व्हिडिओ नंतर मित्रांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत? अगोदर जेव्हा मी काँग्रेस जनता पार्टीचे व्हिडिओ वगैरे शेअर करत होतो, जेव्हा हल्ली 16 मे 17 मे, मग 17 मे पासूनच ऍक्टिव्ह झालो होतो. 17 मे पासून सगळं जेव्हा त्यांनी पेज खोलला तर मी पहिलेच फॉलो केलं होतं. मी तुम्हाला हे लोक हसत होते, म्हणजे काही लोक आजूबाजूच्या परिसरातले हसत होते, काय करून राहिला, हे काय राहते काँग्रेस जनता पार्टी, हे काही म्हणजे लोक हसत होते, काय काँग्रेस जनता पार्टी, एक मस्करी म्हणून पकडून घेत चालत होते, काय मस्करी आहे. आणि मग आम्ही 21 तारखेला संबलपूर मध्ये होतो. 21 मे संबलपूर म्हटलं तर संबलपूर लोकसभा ह्या धर्मेंद्र प्रधानची लोकसभा क्षेत्र आहे, तिथे होतो आम्ही. पण तिथे गेलो होतो, पण तिथे तो घरी होता नाही. त्यामुळे ते आम्ही समोर गेलो, मग जगन्नाथपुरी मध्ये गेलो, जगन्नाथपुरीचे दर्शन केले. आम्ही तिथून आलो त्याच्यानंतर संबलपूरमध्ये मी व्हिडिओ वगैरे बनवला. त्याच्यामध्ये माझ्याकडे मोबाईल मध्ये पण व्हिडिओ आहे, पण तो काही कारणास्तव तो गेला नाही, अपलोड नाही झाला नाही. आताही व्हिडिओ आहे मोबाईल मध्ये माझ्या. आणि मी त्या संबलपूरमध्ये वापस गेलो, तर मी वापस धर्मेंद्र प्रधान घरी नव्हता. म्हणजे धर्मेंद्र प्रधान इकडे तिकडे घुमत आहे, पण जबाबदारी घेत नाहीये कुठल्याच प्रकारची. आणि मग तिथून मी वापस आलो. मग अभिजितदादांना मेसेज आला, अभिजितदादाचा, की 6 जूनला आपण प्रोटेस्ट करत आहोत. एक आव्हान सगळ्यांना दिलं की तुम्ही सगळेजण व्हा इथे. मी 6 जूनला आलेलो होतो इथे. बरं, तुझं आम्हाला असं कळलं की तुझे सगळे सोशल मीडिया अकाउंट्स आता डिलीट झालेले आहेत. तुझे व्हायरल झालेले व्हिडिओज कदाचित तुझ्यापर्यंत पोहोचलेले असेल, तर त्याच्यानंतरच्या प्रतिक्रिया पोहोचल्या? ऍक्च्युली कसं आहे ना, माझं सोशल मीडिया हे नाही झालं, पण माझे बँक अकाउंट बंद झाले आहेत. मी तुम्हाला सांगून, बँक अकाउंट बंद झाले. बँक अकाउंट बंद झाले. असं वाटतं कोणते फंडिंग येऊन राहिली यांना, का काय, का कोणत्या गोष्टीमुळे नाही का, म्हणजे हे इतके दिवस टिकले आहेत, त्यांचे पैसे, स्वतःचे पैसे किती आहेत. नाही, कुठलं सेव्हिंग अकाउंट, कुठलं अकाउंट? करंट अकाउंट आहेत. बरं, करंट अकाउंटचे माझे युपीआय काम करत नाही, काही काम करत आहे. आणि ऍक्च्युली आता कसं आहे ना, की आता त्या गोष्टी, तो एटीएम जो आहे माझा, एटीएम तो घरी आहे. आणि मी युपीआय वर काम करत होतो. अगर मला पैसे वगैरे ट्रान्सफर करायचे असते तर मी युपीआय वरच करत होतो करंट मध्ये. आणि जो पेमेंट वगैरे जर राहत होतं, चेक मी घरी तर चेक इथे घेऊन येणार नाही, कारण की प्रत्येक गोष्ट आपल्याला इथे एवढे पैसे लागायची गरज नाही. आपल्या दिवसाचा खर्च 1000, 2000 किंवा 500 रुपये, त्याच्यावर तर काही खर्च लागणार नाहीये. बाकी जेवण वगैरे तुम्ही बघताय की इथे सगळे देऊनच राहिले, पाणी वगैरे काही देऊन राहिले. किंवा कोणाला मदत करणं म्हटलं की मदत करायची आहे, कोणाला अगर तिकीट करून द्यायची आहे, यायची जायची, तर त्याच्यामध्ये आपला फक्त पैसा लागू शकतो. बाकी तर राहण्यात काही पैसे लागतच नाहीये.
कारण की राहत तर सगळे इथंच आहे, जेवणात इथे इथे जवळ आहे, याच्यात पैसा नाही लागत, पाण्यात पैसा नाही लागत आहे, फक्त लागत काय आहे तर तुमची मेहनत. तुम्ही इथे उभ्या आणि तुम्ही ज्या लोकांना ज्यांच्याकडे पैसे नाहीये त्यांना येण्याची जाण्याची खर्च देऊ शकता, अजून काय. तर तुझं एकंदरीत असणार जिम वगैरे जातोस तू? अरे मॅडम, मी मागच्या 1 वर्षापासून जिमचे पैसे भरून ठेवले, पण मी गेलोच नाही. माझ्या जिम वाले कंटिन्यू फोन करते, नाही. कारण की मी माझी चळवळमध्ये मी असं थोडं फसून पडलो. नाही, मग एवढा मार खाल्ल्यानंतर आता काय जिम करावीशी वाटते की कसं? नाही, हे तर कास्तकाराची बॉडी आहे. बरं. माझे वडील पण कास्तकार होते, माझे आजोबा पण कास्तकार होते, आणि माझे आजोबा आझादीमध्ये 1946च्या भारताच्या आझादीमध्ये चळवळीत सामील होते, आणि 1962चे पहिले सरपंच होते बेसा बेलतुर्डीचे, आणि माझा भाऊ आखरी सरपंच होता बेसा बेलतुर्डी गावाचा. बरं, काय संदेश देशील युवकांना जर अशा पद्धतीची परिस्थिती पुन्हा एकदा म्हणजे घडू नये अशा पद्धतीने, मात्र जर अशा पद्धतीची परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवली तर पोलिसांना तुझं काय आवाहन असेल, तुझ्या बरोबर असणाऱ्या आंदोलकांना काय आवाहन असेल? माझं म्हणणं एकच आहे की पोलिसांना असो किंवा कुठल्याही प्रकारच्या फोर्सेसना माझं एकच आव्हान आहे. बघा साहेब, आमच्या घरी पण परिवार आहे, आमच्या घरी पण मुख्य आम्ही असू शकतो, तुमच्या घरी पण तुम्ही मुख्य असू शकता. आम्ही संतुलन बरकरार ठेवू शकतो, तर तुम्ही पण संतुलन बरकरार ठेवा प्लीज. आम्ही हेच म्हणतो की कुठल्याही प्रकारच्या नेता 5 वर्षात येतो, तुमची नोकरी रिटायरमेंट पर्यंत असते. तुम्हाला हे थोडं समजायला पाहिजे की जे पुराण्या नीतीवर तुम्ही चालत आहात, पुराण्या नीतीवर तुम्ही चाला नको, कारण की बोला बोला. अदर नेशन्स मध्ये ज्या प्रकारे पोलीस सिक्युरिटी किंवा फोर्सेस जशी जनतासाठी काम करते आणि आव्हान देते, कुठल्याही प्रकारच्या अगर काही चुकीचं जर सरकारने केलं तर आव्हान देते का तुम्ही जनतेसाठी चुकीचं करत आहात, त्या प्रकारे इंडियन पोलीस किंवा इंडियन फोर्सनी आपल्यासाठी केलं पाहिजे की हे जनता भाऊ मामूली जनता आहे. तुम्ही फक्त MP MLA आणि चीफ मिनिस्टर आणि प्रधानमंत्री याला प्रोटेक्ट करता, आणि जनतेसाठी तुम्ही नाही का अत्याचार वाहिनी बनून राहिले. तुम्हाला हे कळलं पाहिजे, कारण की तुमच्या बी घरी पेरेंट्स आहेत, तुमच्या बी घरी मुलं बाळा आहेत, यांच्या बी घरी जे जनता बिचारी गरीब आहे ना त्यांच्या बी घरी मुलं बाळा आहेत. ते लोक संतुलन बरकरार ठेवून आले, कारण की ते बघत आहे की तुमच्या घरी मुलं बाळा आहे. तुम्ही नाही बघत आहे यांच्याकडे की यांच्या घरी मुलं बाळा आहेत किंवा यांच्या घरी पेरेंट्स आहे. तुम्ही थोडं समजा. हे सगळं दिल्ली पोलीसला असो किंवा इंडियन पोलीसला असो, फोर्सला असो, माझ्या सगळ्यांना निवेदन आहे, हात जोडून निवेदन आहे, कारण की तुम्ही समजा हे सगळ्या गोष्टी की जनता असली तरच देश असणार. ह्या नेत्यामुळे देश नाही आहे, जनतेमुळे देश आहे. हे सायकल अशीच चालते. भरत जे सांगतोय तेच इथले सगळे जण आंदोलक सांगतायत. हे कधी सरकारच्या कानापर्यंत पोहोचेल, त्यांना समजेल याची ते वाट सुद्धा बघतायत. खर तर ही जेनझी पिढी आहे. भरत, वय काय तुझं? माझं 27 वर्षाचा तरुण आहे भरत, आणि 25 ते 27 किंवा अगदी 14 वर्षाच्या मुलींपासून ते जास्तीत जास्त वयामध्ये 6 महिन्याच्या मुली, 6 महिन्याची मुलगी पण या ठिकाणी आली. 6 महिन्याची मुलीपासून तर जे 1-2 वर्ष चालले जाईल असे लोक. थोडक्यात असं आहे की तरुणांचा सहभाग यामध्ये जास्त असला तरी सुद्धा पाठिंबा त्यांच्या पालकांचा सुद्धा त्यांना आहे. मार खाऊन झालाय, त्याच्यामुळे मी अगदी सुरुवातीलाच पोडगा हा शब्द वापरला. तर पुन्हा मार खाण्याची वेळ आली तर ही मुलं पोडगी झाली आहेत, त्यांना आता माराची भीती उरलेली नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे इथून पुढची पावलं उचलताना दोन्ही बाजूंनी आता विचार करायला हवाय. माझा सहकारी कॅमेरामन अशोक सोनावणेसह मी मनशी पाठक, V24 तास, जंतर मंतर, दिल्ली.